तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत SPPU M2 युनिट 4 फर्स्ट ऑर्डर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. त्यात तिसरा टॉपिक आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. याच्यात 3 स्टेपमध्ये आपल्याला आन्सर काढता येतं. ते 3 स्टेप आता हा कमीत कमी 5 मार्क्स किंवा 4 मार्क्सला विचारला जातो. जर नवीन पॅटर्ननुसार 5 मार्क्सला येऊ शकतो किंवा ओल्ड पॅटर्ननुसार 4 मार्क्सला पण येऊ शकतो. खूप इझी आहे. 3 स्टेपमध्ये याचं आन्सर येतं. पहिली स्टेप बघा, एक स्टँडर्ड फॉर्म आहे. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे? dy/dx प्लस p ऑफ x इंटू y इक्वल टू q ऑफ x. पहिलं हे एक्सचा फॉर्म p ऑफ x, नंतर इकडं काय असेल q ऑफ x, इकडं p ऑफ y, इकडं q ऑफ y. आता बघा, जर एक्झाम्पलमध्ये जर q ऑफ x दिला असेल तर इथं जे p ऑफ x असेल तर इथं q ऑफ y असेल तर इथं काय असेल p ऑफ y. दोन्हीकडं व्हेरिएबल सारखेच असणार आहे, इथं y इथं y. तर आपल्याला या फॉर्ममध्ये पाहिजे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये पाहिजे. इकडं कोणतीही टर्म मल्टिप्लायला नको आहे. तर ह्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये याला काय म्हणायचं? फर्स्ट ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता त्याचा स्टेप सेकंड आपल्याला काय फाइंड करायची? इंटिग्रेटिंग फॅक्टर. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? जर एक्स आला, p ऑफ एक्स जर एक्सच्या टर्ममध्ये असेल त्याचं इंटिग्रेशन फॅक्टर काय येईल? e रेज टू इंटिग्रेशन p ऑफ एक्स इंटू dx. किंवा वायच्या फॉर्ममध्ये p ऑफ y असेल तर काय येईल? e रेज टू इंटिग्रेशन p ऑफ y इंटू dy. आता बघा, आता मी जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला राईट केला. जनरल सोल्युशन स्टेप 3 जनरल सोल्युशन काढायचं. y इंटू इंटिग्रेशन फॅक्टर इज इक्वल टू q इंटिग्रेशन फॅक्टर q ऑफ x इंटू IF म्हणजे इंटिग्रेशन फॅक्टर इंटू dx प्लस c. हे फॉर्म्युला आहे त्याचावाला, हा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन फॅक्टर काढण्याचा. 3 स्टेपमध्ये हे खूप इझी आहे. इझिली तुम्ही 5 मार्क्स किंवा 4 मार्क्स हातात घेऊ शकता. आता बघा, मी तुम्हाला खाली सॉल्व करून दाखवतो. पहिलं आपली स्टेप 1 काय? स्टँडर्ड फॉर्म. मी आधी कम्पेअर करतो. कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म काय आहे? dy/dx. आता बघा, इथं x आहे, x व्हेरिएबल आला आहे, इथं पण x आहे, बरोबर ना? म्हणजे इक्वेशन एक्सच्या फॉर्ममध्ये, एक्सच्या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये. इथं dy/dx प्लस p ऑफ x इंटू y इक्वल टू q ऑफ x. वेअर खाली टाका, वेअर p ऑफ x इक्वल टू cot x अँड q ऑफ x इक्वल टू काय आला? sin 2x. हे आलं. आता आपण कम्पेअर करून p ऑफ x आणि q ऑफ xच्या व्हॅल्यू राईट करून घेतल्या. आता त्यानंतर सेकंड स्टेप काय आपली? स्टेप सेकंड इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता बघा, हा एक्सच्या फॉर्ममध्ये दोन्ही पण, म्हणजे याचा इंटिग्रेशन फॅक्टरचा फॉर्म्युला काय येईल? इंटिग्रेशन फॅक्टर इज इक्वल टू e रेज टू इंटिग्रेशन p ऑफ x इंटू dx. हा फॉर्म्युला असेल, बरोबर? तर आपण व्हॅल्यू पुट करू. इंटिग्रेशन p ऑफ x म्हणजे काय? cot x dx. cot x इंटिग्रेशन काय असतं? लॉग ऑफ साइन x. काय येईल? e रेज टू लॉग ऑफ साइन x, बरोबर? आता ईच्या पॉवरमध्ये जर लॉग असेल किंवा लॉग इंटू साइन एक्स, आता हा लॉग आणि हा ई कॅन्सल होऊन जाईल. तर इंटिग्रेशन फॅक्टर काय येईल आपला? ओनली साइन एक्स. हे आलं आपलं इंटिग्रेशन फॅक्टर. आता स्टेप 3 आपली जनरल सोल्युशन. त्याचा फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला काय? y इंटू इंटिग्रेशन फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन q ऑफ x इंटू इंटिग्रेशन फॅक्टर इंटू dx प्लस c. आता बघा, y इंटू इंटिग्रेशन फॅक्टर काय आला आपला? साइन एक्स इक्वल टू इंटिग्रेशन q ऑफ x काय दिलेलं आहे आपल्याला? साइन 2x. इथं बघा, q ऑफ x आपण काढला, काय आला? साइन 2x इंटू इंटिग्रेशन फॅक्टर काय आला? साइन एक्स, बरोबर? इंटिग्रेशन फॅक्टर साइन एक्स आणि प्लस सी, बरोबर? आता बघा, साइन 2x चा फॉर्म्युला काय आहे इथं?
साइन 2x फॉर्म्युला काय आहे? 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स हा फॉर्म्युला आहे. मी तो फॉर्म्युला इथं टाकतो इंटिग्रेशनच्या ऐवजी. काय आला? 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स परत इंटू साइन एक्स प्लस सी. बरोबर. आता चला 2 बाहेर काढतो मी, 2 कॉमन घेतो. 2 इंटू आता बघा साइन एक्स इंटू साइन एक्स काय आला? साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. ओके डी एक्स सॉरी कॉस एक्स डी एक्स प्लस सी. इथं डी एक्सनी मल्टिप्लाय करायचं राहिलं, इथं डी एक्सनी मल्टिप्लाय, इथं डी एक्सनी मल्टिप्लाय. बरोबर. आता बघा खाली मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. आता इथं काय इथं साईन आहे आणि साईनचा डेरिव्हेटिव्ह तर इथं काय कॉस आहे. बरोबर ना. तर मी पुट आता मी टी पुट करतो. पुट टी इज इक्वल टू काय येईल? पुट टी इज इक्वल टू साइन एक्स. आता मी जर डेरिव्हेटिव्ह घेतला डी टी इज इक्वल टू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डी एक्स. बघा आता कॉस एक्स डी एक्सला मी काय पुट करणार? डी टी आणि साइन स्क्वेअर एक्सला मी काय पुट करणार? टी. आता बघा मी सॉल्व करतो. साइन स्क्वेअर एक्स आहे म्हणजे याचा स्क्वेअर आहे. साइन एक्स काय आहे? टी पुट करेल. टीचा इथं काय होईल? स्क्वेअर होईल. कॉस एक्स डी एक्स काय आला? कॉस एक्स डी एक्स काय आला आपला? डी टी. मग इथं डी टी प्लस सी. आता ॲन्सर काढू आपण. इंटिग्रेशन टीचं इंटिग्रेशन काय येईल? टी क्यूब अपॉन 3 प्लस सी. आपण आता रिप्लेस करू खाली. रिप्लेस टी इज इक्वल टू साइन एक्स. मग काय आलं आन्सर? 2 इंटू साइन क्यूब एक्स अपॉन 3 प्लस सी. हे आला आपला आन्सर. खूप इझी आहे. ओके. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आता नेक्स्ट एक्झाम्पल सेम आहे, त्याला परत आपण कम्पेअर करू. कम्पेअर विथ डी वाय बाय डी एक्स प्लस पी ऑफ एक्स इंटू वाय इक्वल टू क्यू ऑफ एक्स. आता हे एक्सच्या फॉर्ममध्ये म्हणून मी काय केलं? क्यू ऑफ एक्स घेतला. बरोबर. ज्या फॉर्ममध्ये असेल त्या फॉर्ममध्ये त्याचा स्टँडर्ड फॉर्म राईट करायचा. आता वेअर आता बघा आता हे इक्वेशन या फॉर्ममध्ये नाही दिलेलं, बरोबर. इथं कॉस एक्स्ट्रा टर्म इथं मल्टिप्लाय केली. आता ही टर्म आपल्याला कॅन्सल करावं लागेल कारण ह्या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन लागतं ह्या फॉर्ममध्ये. तर ही टर्म आपल्याला कॅन्सल करावं लागेल. त्यासाठी कॉस एक्सनी डिवाईड करावं लागेल. डिवाईड बाय कॉस एक्सने मी डिवाईड केलं. इक्वेशनला काय होईल? डी वाय बाय डी एक्स प्लस वाय अपॉन इथं काय आला? कॉस एक्स इक्वल टू डिवाईड केलं साइन एक्स अपॉन कॉस एक्स. आता इथं काय येईल आन्सर? डी वाय बाय डी एक्स प्लस 1 अपॉन कॉस काय असतो? सेक एक्स. बरोबर. इंटू वाय इक्वल टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स काय असतो? टॅन एक्स. ओके. इक्वेशन आपलं लिनियर फॉर्ममध्ये आलेलं आहे. त्याच्यात स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन आपल्याला भेटलं. आता पी ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आली आपल्याला? सेक एक्स. आणि क्यू ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आली? टॅन एक्स. बरोबर. आता बघा त्याचं इंटिग्रेशन फॅक्टर काढू. इंटिग्रेशन फॅक्टर काय येईल? ईच्या फॉर्ममध्ये पी ऑफ एक्स इंटू डी एक्स. कारण पी ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये त्याचं इंटिग्रेशन फॅक्टर ई रेस टू पी ऑफ एक्स म्हणजे काय? सेक एक्स डी एक्स. बरोबर. मग याचं इंटिग्रेशन फॅक्टर काय आहे? ई रेस टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. हे त्याचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन. मग आता हे लॉग आणि ही ई कॅन्सल होईल. त्याचं इंटिग्रेशन फॅक्टर काय आला? सेक एक्स प्लस टॅन एक्स. हे इंटिग्रेशन फॅक्टर आला आपला. आता जनरल सोल्युशन त्याचा फॉर्म्युला वाय इंटू इंटिग्रेशन फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू ऑफ एक्स इंटू इंटिग्रेशन फॅक्टर डी एक्स प्लस सी. आता बघा वाय इंटू इंटिग्रेशन फॅक्टर काय?
सेक एक्स प्लस टॅन एक्स इक्वल टू क्यू ऑफ एक्स. क्यू ऑफ एक्स काय आपला टॅन एक्स इंटू इंटिग्रेशन फॅक्टर काय सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स प्लस सी. ओके, आता मी मल्टिप्लाय करून घेतो. टॅन एक्स इंटू टॅन एक्स, टॅन इंटू टॅन इथं आपलं ब्रॅकेट राहिलं, इथं ब्रॅकेट राहिलं आपलं. आता आपण ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. तर काय येतं टॅन एक्स इंटू सेक एक्स इंटू परत काय येईन टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस सी. इथं डी एक्स राहिला बरोबर. आता मी खाली आन्सर काढतो. टॅन एक्स इंटू सेक एक्सचं इंटिग्रेशन काय येतं सेक एक्स बरोबर, सेक एक्स. आता इथं टॅन स्क्वेअर एक्स आहे, मला याचं इंटिग्रेशन घेताना काय करावं लागेल, याचं इंटिग्रेशन घेताना मी याला टॅन स्क्वेअर आहे ना, मी याला वन मायनस त्याची आयडेंटिटी सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 मायनस सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स प्लस सी. टॅन एक्स तुम्हाला ही टॅन स्क्वेअर एक्स याची प्रॉपर्टी माहिती सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 किंवा 1 मायनस सेक स्क्वेअर एक्स ही त्याची आयडेंटिटी. ती आयडेंटिटी आपण इथं टाकली कारण इंटिग्रेशन टॅन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन घेता येत नाही, त्यासाठी आपण आयडेंटिटी वापरली. आता बघा सेक एक्स इंटिग्रेशन काय येईल सेक एक्स प्लस 1चं इंटिग्रेशन काय येईल एक्स मायनस सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येईल टॅन एक्स प्लस सी. याला आपला आन्सर. हे रिक्वायर सोल्युशन बघा खूप सोपं आहे. 4 किंवा 5 मार्काला विचारलं जातं पेपरसाठी, खूप इझी आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.